नवी मुंबई महापालिकेच्या 8,000 सफाई कामगारांनी येत्या 10 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय। समान काम समान वेतन ही सफाई कामगारांची मागणी आहे आणि नवी मुंबई महापालिकेने ती मान्य केलेली नाही। त्यामुळे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी आधी समान काम समान वेतनाची मागणी करत साखळी उपोषण केलं। गेला महिनाभर त्यांचं साखळी उपोषणाचं आंदोलन सुरूही आहे, पण महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी त्याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे येत्या 10 फेब्रुवारीपासून 8,000 सफाई कामगार हे संपावर जाण्याचा इशारा देत आहेत। त्यामुळे नवी मुंबईतील पाणी पुरवठा विभाग, रुग्णालय आणि घनकचरा विभाग कोलमडून पडण्याची शक्यता आहे। महापालिका आयुक्तांना बिल्डरांच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनला भेट देण्यासाठी वेळ आहे, पण कामगारांना भेटायला वेळ नसल्याचा आरोप या कामगारांच्या युनियनकडून करण्यात येतोय। नवी मुंबई महानगरपालिकेतील 8,050 कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन धोरणानुसार पगार मिळावा यासाठी आमचे उपोषण सुरू आहे। यासाठीचा प्रस्ताव नवी मुंबई महानगरपालिकेने शासनाला पाठवला होता। शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर ही नवीन समिती मान्य आयुक्त नेमली होती। त्या समितीने असा निष्कर्ष काढला की जर समान काम समान वेतन दिलं तर पगार कमी होईल। आमचं असं म्हणणं आहे, जर पगार कमी होणार असेल तोही पगार आम्हाला द्यावा। यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। सन्माननीय आयुक्तांना प्रॉपर्टी एक्झिबिशनला जायला वेळ आहे। सन्माननीय आयुक्तांना कोल्डप्लेचे कार्यक्रम अरेंज करायला वेळ आहे। त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलेलं नाहीये आणि त्या आमच्या समस्या जाणून घेत नाहीयेत। यासाठी निषेध म्हणून आम्ही हे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि काळे झेंडे दाखवून आयुक्तांचा निषेध करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।